नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा 3 ऑगस्टच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रेश्मा ही ऑफिसमध्ये येते आणि केदारला विचारते की सार्थक कुठे आहे। तर लगेच केदार म्हणतो की तो बसलाय त्या आनंदी बरोबर मस्त अशा गप्पा करत। आणि तुला माहिती आहे का, मी जे काही सांगतो की तुला खूप अशी स्ट्रगल करावी लागणार। तर लगेच रेश्मा म्हणते की मला सर्व काही समजते आणि आत्ताच मी माझं काम पूर्ण करून आले आणि राहिला ते जे काही स्ट्रगल तो माझा नाही तर त्या आनंदीचा। त्यानंतर इकडे वृंदाने जे काही कपाट अस्तव्यस्त केलेले असते तर लीना ते कपाट उचकते आणि हे सर्व कपडे इकडे असे कोणी उचकले आणि मी तर कालच आवरले होते, म्हणून लीनाच्या डोक्यामध्ये काहीतरी असं नवीन निर्णय येतो। तेवढ्यात मालती येते आणि लीनाला विचारते की आजचा स्वयंपाक काय करायचा। तर लगेच लीनाचे मात्र लक्ष नसते। लीना सांगते की आई नक्की काहीतरी गडबड मला वाटते आणि कालच मी हे कपाट व्यवस्थित आवरले होते आणि आज तर ते पूर्णपणे विस्कटलेले आहे। काल त्या राज्याध्यक्ष बाई ज्या आल्या होत्या त्यानंतर मात्र कोणीच आले नाही। तर लगेच मालती विचारते की लीना तुला नेमकं काय म्हणायचे, त्यांनी हे कपाट विस्कटले का असे तुला वाटते का। तर लीना म्हणते की हो आई, आणि काल आल्यानंतर कोणीही आलेले नाही। मालती म्हणते की अगं सकाळी ऑफिसमध्ये जाताना आनंदीकून झाले असेल हे सर्व। तर लीना म्हणते की नाही, मला त्या बाईवर जरा संशयच आहे आणि ती बाई खरंच खूप विचित्र आहे। आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा त्या आमच्याशी कशा वागल्या होत्या त्यावरून मला त्यांचं सर्व काही समजते। जाऊन द्या, आनंदी जेव्हा येईल तेव्हा सर्व समजेल। तेव्हा मालती ही स्वयंपाकासाठी निघून जाते। त्यानंतर इकडे अंशुमन एका इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसमधून आल्याचे खोटे हे आनंदीच्या ऑफिसमधील वॉचमनला सांगतो आणि तुमच्या मीटरमध्ये काहीतरी घोळ झालेला आहे आणि तुमचं मीटर कुठे आहे असे विचारत असतो। तेव्हा वॉचमन अंशुमनला ते मीटर दाखवतो तर लगेच अंशुमन तिकडे जातो। त्यानंतर इकडे अण्णा मालतीला आवाज येतात तर मालती येते आणि काय झाले असे विचारते। अण्णा सांगतात की गायत्रीचा फोन आला होता आणि कोर्टाची आता पुढची तारीख ही ठरलेली आहे। मालती म्हणते की हे सर्व कधी संपणार काय माहीत। अण्णा म्हणतात की मालती तुला आठवते का, आनंदीचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा सर्वत्र गावाला आपण पेढे वाटले होते, कारण आपल्या घरी लक्ष्मी आली असे आपण तेव्हा आनंदाने म्हटलं होतो। मालती म्हणते की मला सर्व काही आठवते आणि लक्ष्मीच्या पावलांनी आपण उंबऱ्यावर तिचे पावलं उमटले होते। तर लगेच अण्णा हे नाराज होत म्हणतात की त्याच लक्ष्मीला अंशुमन सारखा नालायक माणूस हा लाताडतो आणि तिच्यावर हात उगारतो। अण्णा म्हणतात की आपण आयुष्यामध्ये कधीच कुणाचे वाईट केलेले नाही, त्यामुळे आपल्या आनंदीचे खरंच चांगले होईल असे मला खरंच वाटते। तर मालती खुश होते। मालती सप्तशृंगी मातेला वंदन करते आणि आई माझ्या आनंदीची काळजी घे आणि सर्व काही चांगले कर म्हणून तिला प्रार्थना करते। त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये आनंदी शकूबरोबर फोनवर बोलत असते। तेवढ्यात येते केदार आणि रेश्मा येते। तर रेश्मा म्हणते की बघितले का केदार, मीच आनंदीचे सर्व काही लक्ष हे फोनवरच असते, ऑफिसमधल्या कामाकडे नाही। आनंदी म्हणते की नाही मॅडम, कॉल तर आत्ता आला होता आणि सार्थक सरांनी जी काही कामे सांगितली होती ती सर्व मी व्यवस्थित पार केलेली आहेत। केदार म्हणतो की जे काही कामे सांगितले तितकीच कामं करायची नसतात आणि आज एअरलाईनच्या कंपनीतून फोन आला होता, जे डिझाईन्स तुम्ही बनवले ना त्याचे डिटेल्स त्यांना पाठवायचे, त्यामुळे लगेच तुम्ही कामाला लागा। आनंदी म्हणे का आत्ता यावेळेस काम करायचे का। तर रेश्मा ज्या काही फाईल्स असतात आनंदीच्या हातामध्ये आदळून देते आणि आत्ताच हे काम करायचे, केदार सरांनी सांगितलेले काम हे तुम्ही कराल ना, नाहीतर सार्थक सरांना सांगता। तर आनंदी म्हणते की नाही मॅडम मी करते काम। तेवढ्यात बेनारे येतात आणि म्हणतात की आनंदी मॅडम तुम्ही अजून घरी गेला नाहीत का। केदार म्हणतो की आम्ही आनंदी मॅडमला काही कामं दिले त्यामुळे ते पूर्ण केल्याशिवाय ते घरी जाऊ शकणार नाही। बेनारे म्हणतात की अहो ऑफिसचा टाइम तर आता संपलेला आहे। केदार म्हणतो की ते आम्हाला शिकू नका, काम पूर्ण केल्याशिवाय कुठेही जायचे नाही। बेनारे म्हणतात की हे काम उद्या सुद्धा होऊ शकते। तर रेश्मा आणि केदार हे बेनारेवर ओरडतात आणि आनंदी म्हणते की बेनारे सर तुम्ही जा, मी हे काम पूर्ण करेल। तर बेनारे रागाने बाहेर जातात। त्यानंतर इकडे सार्थक हा गाडीमध्ये बसलेला असतो। तर जे काही ऑफिसचा सिक्युरिटी गार्ड असतो त्याचा फोन सार्थकला येतो आणि साहेब मला घरी जायचे आहे। तर सार्थक म्हणतो की आहो जा ना मग। तर तो सिक्युरिटी गार्ड म्हणतो की आहो साहेब अजून आनंदी मॅडम थांबलेल्या आहेत आणि आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि मला घरी जावेच लागणार। तर सार्थक विचारतो की किती वर्षाची आहे तुमची मुलगी।
तर तो म्हणतो की 5 वर्षाची. तर लगेच सार्थक म्हणतो की काय रे तू, आजचे दिवस तरी सुट्टी घ्यायची ना, आणि एक काम कर, मी येईपर्यंत तिथेच थांब, कारण लेडीज जे काही स्टाफ आहे त्यांना एकट्याला सोडता येत नाही, मग जा तू घरी. तर तो ठीक आहे असे बोलतो. तर फोन ठेवल्यानंतर सार्थक विचार करतो की आनंदी इतका वेळ ऑफिसमध्ये काय करत असेल, आणि खरंच आनंदी खूप मन लावून काम करते म्हणून सार्थक खूप खुश होतो. आणि आनंदी इकडे काम करत असते. अण्णांचा फोन आनंदीच्या मोबाईलवर येतो आणि बाळा तू इतका उशीर का लावला, आम्ही सर्वजण तुझी वाट बघतोय. तर आनंदी सांगते की जरा ऑफिसमध्ये काम बाकी आहे, ते पूर्ण करून लगेच येते. त्यानंतर इकडे सार्थक हा ऑफिसमध्ये बाहेर येतो आणि मंगेशच्या मुलीसाठी तो एक छान असे गिफ्ट देऊन मंगेशला जायला सांगतो. सार्थक आतमध्ये जायला लागतो. तेवढ्याच सार्थकच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि सार्थक बोलण्यामध्ये गुंग होऊन जातो. त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये काम करताना आनंदी पाणी पिण्यासाठी घेते आणि तेवढ्यात लाईट जाते. तर आनंदी विचार करते की लाईट कशी गेली असेल. तर लगेच अंशुमन येतो आणि मी घालवली असे म्हणतो. तर लगेच आनंदी म्हणते की तुम्ही इथे काय करतास. अंशुमन म्हणतो की तुला काय वाटते की इतक्या लवकर तू माझ्यापासून पिच्छा सोडशील, पण मी तुला कधीच सोडणार नाही. तेव्हा अंशुमन हा आनंदीवर जबरदस्ती करू लागतो. आनंदी जोरात ओरडत असते की अंशुमन मला सोडा. तर लगेच अंशुमनच्या धक्क्याने ग्लास खाली पडतो आणि ही आनंदी जोरात किंचाळते. तेवढ्यात तेथे सार्थक येतो आणि सार्थक म्हणतो की आनंदी मॅडम घाबरू नका, मी आहे. तर अंशुमन लगेच सार्थकला बघून तेथून पळ काढतो. आनंदी मात्र खूपच घाबरलेली असते आणि डायरेक्ट ती सार्थकच्या मिठीत येते. तर सार्थक म्हणतो की मिस आनंदी घाबरू नका, मी आहे तुमच्यासोबत. तो म्हणतो की मी फ्यूज पाहून येतो आणि लाईट चालू करून बघतो. तर लगेच तेवढ्यात आनंदी समोर असलेली टॉर्च उचलण्यासाठी जाते आणि तिच्या हातामध्ये त्या ग्लासच्या फुटलेल्या काच घुसते. आनंदी जोरात किंचाळते आणि सार्थक येतो आणि काय मिस आनंदी काही करता, हातात तुमच्या काच घुसली, पाहू मी काढतो. तर आनंदी म्हणते की नको सर, खूप त्रास होतो. तर सार्थक म्हणतो की आपण येवलेला जाताना माझ्या हातामध्ये कुसळ घुसले होते, तेव्हा तुम्ही मला काय म्हटलं होतात की हात स्थिर ठेवा, तेव्हा आता तुम्ही सुद्धा हात स्थिर ठेवा आणि ती काच मी काढतो. आनंदी खूपच घाबरत असते. तर सार्थक 1 2 3 म्हणत लगेच ती काच काढून घेतो. तर लगेच सार्थक म्हणतो की थांबा, मी तुमच्या हाताला मलमपट्टी करून देतो. तर लगेच आनंदी म्हणते की सार्थक सर राहून द्या, मी करते. तर सार्थक म्हणतो की एकट्या हाताने तुम्ही हे सर्व कसे करणार, राहून द्या मी करतो. तर सार्थक म्हणतो की राहून द्या आनंदी मॅडम, मी करतो. म्हणून सार्थक प्रेमाने त्या जखमेवर फुंकर मारत असतो आणि त्यावर अलगद अशी मलमपट्टी. तर आनंदीचा त्रास कमी होत असतो आणि ती खुश होऊन सार्थकडेच बघत असते. सार्थक म्हणतो की मिस आनंदी आता बरे वाटते ना. तर आनंदी खुश होऊन हो बोलते. सार्थक म्हणतो की जखमेवर जर अशी प्रेमाची फुंकर घातली ना, जखम लवकर बरी होती, असं माझी आई मला कायम सांगत असते. तर सार्थक हा प्रेमाने आनंदीच्या त्या जखमेवर मलमपट्टी करत असतो आणि आनंदीला खूपच छान वाटत असते. तेव्हा पट्टी करत असताना सार्थक विचारतो की आनंदी मॅडम, तो माणूस कोण होता, मला तर असे वाटते की तो नक्की चोर होता, त्यामुळे मी सर्वांना अलर्ट राहण्याचे सांगतो. तर आनंदीला काय उत्तर द्यावे ते समजत नसते. आनंदी मनात विचार करते की मी कसे सांगू की अंशुमन मला त्रास देण्यासाठी येथे आला होतात आणि उद्या ऑफिसमध्ये जर हे समजले तर काय होईल. तर लगेच सार्थक म्हणतो की कसं आहे ना, मलम आणि पट्टीमध्ये सरकसुद्धा खूप छान अशी मैत्री असते. तर आनंदी सार्थकडे बघतच असते आणि मनात म्हणते की खरंच मी या माणसाबद्दल किती वाईट विचार केला होता, देवा मला माफ कर. आणि या जगामध्ये खरंच खूप चांगली माणसं सुद्धा आहेत. म्हणून आनंदी सार्थक पुढे आपला दुसरा हात पुढे करते. सार्थक विचारतो की ह्या हाताला सुद्धा लागले का. तर आनंदी म्हणते की हो. तर सार्थक म्हणतो की ह्या हाताला सुद्धा मलमपट्टी करू का. तर आनंदी ही इशाऱ्याने हो बोलते. सार्थक म्हणतो की आनंदी मॅडम काय. तर आनंदी खुश होऊन म्हणतात की सर तुम्ही माझ्याबरोबर मैत्री कराल का. तर सार्थक खूपच इम्प्रेस होतो आणि आनंदीसुद्धा एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन शेवटी आता मैत्रीचे रूपांतर प्रेमात कसे होते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.